स्त्री शिकली आणि तिने पुरुषांवर अत्याचार करायला सुरुवात केली आणि पुरुष शिकला आणि त्याला कळून चुकलं की स्त्रीवर अत्याचार करणं चुकीचं आहे. तर शिकलेल्या पुरुषांनी स्त्रीवर अत्याचार करायचा बंद केला किंवा कमी केला. जे काही केलं ते म्हणता येईल. तर जसे जसे पुरुष शिक्षित होऊ लागला त्याने स्त्रीवरचे अत्याचार कमी केले. पूर्वी खूप काही व्हायचं स्त्रियांच्या बाबतीत. वेगवेगळ्या प्रथा, चालीरीती होत्या. सती जाणे वगैरे ते सगळं बंद झालंय आता. आता ते सहसा होत नाही. अजूनही बऱ्याच गावांमध्ये जिथं अशिक्षितपणा आहे, बऱ्याच स्टेटमध्ये या जातीपात वगैरे गोष्ट होते, जातीवाद वगैरे होते. तर तिथे अजूनही या गोष्टी घडत असतील. पण तो माणूस जो आहे तिथला, तो त्या सुशिक्षित नाही झाला, असं एक म्हणता येईल आपल्याला. पण आता मोस्ट ऑफ द आपण बघतो की जिथे पुरुष अशिक्षित आहे किंवा अनपढ गवार ज्याला म्हणतो आपण, लोहारी म्हणजे असं काही काम करतोय, असं काहीतरी लोहारी काम करतात, तवे वगैरे रस्त्यावर बनवतात. तिथं त्यांची बायको तिथे काम करत असते. तर ते तो अनपढ गवार असतो माणूस किंवा काही कामगार असतील कुठल्या टाईपचे. तर तिथं असं आपल्याला लक्षात येतं की त्या बायका ज्या असतात त्या नेटाने काम करतात त्यांच्या नवऱ्याबरोबर रोज आणि त्या नवऱ्याला पूर्ण साथ देतात. आणि कसं तिथं जर अशा प्रकारच्या काही गोष्टी घडल्या, तर तो नवरा म्हणजे तो तो ठोक्यावर ठेवतो बायकोला किंवा म्हणजे तो थोडक्यात बेल्ट ट्रीटमेंट ज्याला तुम्ही म्हणता मॉडर्न Instagramच्या भाषेत, ती बेल्ट ट्रीटमेंट वगैरे तिकडे असते. आणि हेच जर का एखादा सुशिक्षित असेल, सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, त्याची बायको HR आहे, कंपनीमध्ये जॉब आहे किंवा तिने केला होता आधी जॉब आणि तिने सोडला आहे. किंवा घरीच बसून आहे, किट्ट्या पार्ट्या अरेंज करते आणि घरातली मेड तिच्यापेक्षा जास्त इंडिपेंडंट आहे. ही फक्त घरी बसते, घरात मेड कामाला येते, ही काहीच करत नाही, फक्त नवऱ्याचा पगार खाते. अशा ज्या बायका त्या उलट आता असं झालंय की नवरा जितका समजूतदार तितकं त्याला डॉमिनेट करणे, हा एक प्रकार सध्याला दिसून येतोय. आणि अशातच आता ही केरळ मधली घटना घडली ज्याच्यामध्ये असं दिसलं की म्हणजे फक्त ती बाई इंटेन्शनली तो व्हिडिओ शूट करते, त्या माणसाचं लक्षही नाहीये आणि स्टील त्या माणसाला सुसाईड करायला सामोरं जावं लागलं. त्याला स्वतःहून त्याने जीव दिला आपला स्वतः. तर एकंदरीत हे असं चित्र दिसतं आणि भयावह का आहे, स्त्रिया दरवेळेस इंस्टाग्रामवर यांची किंवा वुमन इन्फ्लुएन्सर, फेमिनिस्ट इन्फ्लुएन्सर जे आहेत, सोडो फेमिनिस्ट, त्यांची हीच असते दरवेळेस बोंब की स्त्रिया इतक्या दिवसापासून अत्याचार सहन करत होत्या, त्यांनी चूक केलं नाही आणि पुरुषांचे तोडशे किस्से झाले तर ते चू करतायत किंवा आरडाओरडा करतात, बोंबाबोंब करतात. अरे पण दीदींनो, तुम्ही एक समजून घ्या, तेव्हा पुरुष अशिक्षित होता आणि तो शिकलाय म्हणून तो त्याच्यातून बाहेर येतोय किंवा त्या गोष्टी त्याने कमी केल्यात. आता तुम्ही शिकले म्हणून तुम्ही त्या गोष्टी वाढवायला लागले. म्हणजे पुढे असं आहे की आता समजा 10 केसेस असतील तर त्याच्या 100 होतील. स्त्रियांच्या 100च्या केसेस 10 वर आल्या असतील तर तुमच्या 10 वाल्या केसेस 100 वर जायला लागल्यात. मग हे भयावह नाहीये का? हे हा मेन मुद्दा आहे. आणि जे तुम्ही म्हणता की जे आपण दहेज किंवा जो हुंडा मागतो, तर इतके वर्ष आम्ही हुंडा देत होतो आणि आता अॅलिमनी मागायला लागलं तर मग हे रडायला लागले, बोंबलायला लागले. अरे, हुंडा कायद्याने गुन्हा आहे. तुम्ही बोंबलत सुटा बरं, की जो तुमच्याकडून हुंडा मागतो त्याच्या नावाने. लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी पोलीस येतील आणि त्याला उचलून घेऊन जातील. तेच जर तुम्ही अॅलिमनी जर आम्ही बोंबलायला लागलो, तर तुमच्या घरी कोणी पोलीस येऊन तुम्हाला उचलून नाही नेणार लगेच. कारण की अॅलिमनीला तर गव्हर्नमेंट सपोर्ट करते. ठीक आहे, त्या केस चालतात त्या गोष्टीचा भाग वेगळा. पण उद्या समजा तुम्ही लग्नाच्या आधीच एखाद्याने जर का हुंडा मागितला असेल, त्याच्या नावाची बोंब जरी फुटली, तरी ते म्हणजे कमीत कमी 15-20 दिवसासाठी तरी आतमध्ये जातात सहज. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. बस यापेक्षा जास्त काय बोलू.